पावसाळ्यात गढूळ पाण्याचा प्रश्न मोठा असतो। अशात जर स्वच्छ शुद्ध पाणी मिळत असेल तर नवलच। पुणे जिल्ह्यातील कारी या गावातील लोकांना ऐन पावसाळ्यातही शुद्ध पाणी मिळतंय। त्यासाठी एक खास उपक्रम राबवण्यात आलाय। पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग हा निसर्ग संपन्न आहे। सह्याद्रीचा घाटमाथा या जिल्ह्याला लाभल्याने या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात असतो। त्यामुळे इथले झरे, नद्या पाण्याने खळखळत असतात। मात्र पाणी इतकं गढूळ असतं की पिणाऱ्याला ते चिखल आहे की पाणी असा प्रश्न पडावा। यावर उपाय म्हणून गावाशी नाळ जोडलेल्या रायरेश्वर सामाजिक संस्थेने गावाच्या डोंगरावरील झऱ्यांची माहिती घेतली। संपूर्ण गावाला ऐन पावसात शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम या संस्थेने यशस्वी करून दाखवलाय। रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगर कपारीत असलेल्या जिवंत झऱ्यावर बांध घालून हे शुद्ध पाणी गावात आणण्यात आले। यासाठी 2 किलोमीटरहून अधिक लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली। या सर्व योजनेसाठी अदमासे 3 लाख रुपये खर्च करण्यात आला आणि ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या 10 दिवसांतच हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला। पिण्याच्या पाण्याची समस्या खूप होती या गावात आणि लाईट बिलचा खर्च अंदाजे महिन्याला लाखभर रुपये यायचा। तर रायरेश्वर सामाजिक संस्थेमार्फत 5 ते 6 महिने मोफत पाणी सायपन पद्धतीने मिळाल्यामुळे कमीत कमी ग्रामपंचायतीला 6 ते 7 लाखाचा खर्च कमी झालेला आहे। यापूर्वी गावाला नीरा नदीचं गढूळ पाणी पुरवलं जायचं, त्यामुळे गावात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढायचं। मात्र आता स्वच्छ पाण्यामुळे ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न सुटलाय। विशेष म्हणजे हे पाणी आरोग्य विभागाच्या तपासणीतही शुद्ध ठरलंय। रायरेश्वर सेवा विकास संस्था यांनी जो प्रकल्प इथे राबवला आहे, नैसर्गिक पाण्याचा साठवणूक करून स्वच्छ निर्मल पाणी या गावातील 12 वाड्यांना दिलेलं आहे। त्यामुळे अनेक प्रकारे आरोग्याचा प्रश्न सुटलेला आहे, पाणी स्वच्छ मिळालेलं आहे। आता भविष्यात याच झऱ्याच्या ठिकाणी विहीर खोदण्याचा संस्थेचा मानस आहे, जेणेकरून 12 महिने गावकऱ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळेल। या संपूर्ण कामासाठी संस्थेने कोणतीही देणगी स्वीकारली नसून स्वखर्चातून त्यांनी हा उपक्रम केलाय। वर असलेल्या डोंगरामध्ये एक जिवंत झरा आहे, तिथून गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी, ज्या झऱ्या आणि टाकीमधील अंतर 4,500 फुटाचं आहे, म्हणजे साधारण 1.5 किलोमीटर अंतर आहे। हे 1.5 किलोमीटर अंतराचं आम्ही पाईपलाईन केलेली आहे 2016ला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर 24 तास 2 इंची पाईपाने अविरत पाणी त्या टाकीमध्ये पडत असतं आणि लोकांना 24 तास पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध आहे। रायरेश्वर सामाजिक संस्थेने राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडं। या उपक्रमाचं अनुकरण इतर वाड्या, वस्त्या आणि गावांनी केल्यास गावकऱ्यांना नक्कीच शुद्ध पाणी मिळेल। निलेश खरमरे, झी मीडिया, भोर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।